जय मित्रांनो, तर आता सगळीकडे एकच चर्चा चालू आहे, म्हणजे व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, इन्स्टाला, त्याच्यानंतर युट्यूबला सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की 1600 मीटर ऐवजी 2.5 किलोमीटर होणार आहे आपल्या पोलीस भरतीमध्ये. त्याच्यानंतर पेपर आधी होणार आहे. तर अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या न्यूज, अशा प्रकारच्या चर्चा तुम्ही सध्या ऐकत आहे मित्रांनो. तर आता याची रिअलिटी नेमकी काय आहे तर ते आपण सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे जे नवीन असतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, ह्या चर्चा सध्या चालू आहे सगळीकडे. आता तुम्ही ग्राउंडवर ऐकत असाल बऱ्यापैकी. आता मलाही याच्याबद्दलचे बऱ्यापैकी मेसेज येऊन पडलेले आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला सांगतो की हे 1600 मीटर ऐवजी 2.5 किलोमीटर होणार आहे. त्याच्यानंतर पेपर आधी होणार आहे. तर ही बातमी मित्रांनो सरेसर खोटी आहे. याच्याबद्दलचा ऑफिशियल GR, याच्याबद्दलचं ऑफिशियल परिपत्रक वगैरे काहीही सध्या आलेलं नाही आहे मित्रांनो. त्यामुळे अशा अफवांवर लक्ष देऊ नका मित्रांनो. तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. आता डायव्हर्ट होऊ नका मित्रांनो, दिशाभूल होऊ नका. आता तुम्हाला दिशाभूल होण्याचे प्रयत्न केले जात आहे मित्रांनो. त्यामुळे अशा अफवांवर लक्ष देऊ नका मित्रांनो. 1600 मीटर बंद होईल, त्याच्यानंतर 2.5 चालू होईल, अशा अफवांवर मित्रांनो लक्ष देऊ नका. आता कोरोनाचा काळ होता मित्रांनो की तेव्हा एका भरतीला पेपर आधी झालेला आहे मित्रांनो. तर आता तेव्हा परिस्थिती वेगळी होती मित्रांनो. आता परिस्थिती वगैरे तशी काही नाही, नॉर्मल परिस्थिती आहे. त्यामुळे पेपर वगैरे आधी काही होणार नाही मित्रांनो. शक्यतो तर 99% तरी पेपर आधी काही होणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर 1600 मीटर मध्ये काही एवढा काही बदलाव होणार नाही. याच्याबद्दलचं ऑफिशियल अपडेट काहीही नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अशा अफवांकडे लक्ष देऊ नका. जशी सध्या आपली पोलीस भरती चालू आहे, आधी ग्राउंड, त्याच्यानंतर पेपर, 1600 मीटर, 100 मीटर, त्याच्यानंतर गोळाफेक, असे 3च इव्हेंट आपले सध्या चालू आहे आणि समोरही चालू राहणार आहे मित्रांनो. या पेपर आधीचा, त्याच्यानंतर 1600 मीटर बंदचा आतापर्यंत काहीही ऑफिशियल अपडेट आलेली नाहीये मित्रांनो. याच्याबद्दलचं कोणतंही परिपत्रक आलेलं नाही मित्रांनो. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. तुम्हाला डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न होत आहे मित्रांनो. त्यामुळे पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या ग्राउंडवरती, आपल्या अभ्यासावरती चालू द्या मित्रांनो. अशा अफवांकडे लक्ष देऊ नका. भरती जवळ आली की अशाच अफवा उडत असतात मित्रांनो. हे तुम्हाला काही वेगळं काही सांगायची गरज नाही मित्रांनो. त्यामुळे अशा अफवांकडे मुळात लक्षच देऊ नका. आता आणखी ज्या काही याच्याबद्दलच्या समोर जर काही अपडेट आल्यास तर त्या नक्कीच मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे जे नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.